आपले यापुढचे वक्ते आहेत श्रीयुत प्रसाद बोडस. प्रसाद बोडस यांचा जन्म साताऱ्याला झाला आणि ते साताऱ्याचेच रहिवासी होते. मात्र वडिलांच्या निधनानंतर ते पुण्याला स्थलांतरित झाले आणि काही महिन्यातच त्यांच्या आईचंही निधन झालं आणि म्हणून ॲफिडेव्हिट, टायपिंग, बॉन्ड पेपर हे सगळं घेण्यासाठी अशा कागदपत्रांच्या निमित्ताने ते राजसजींच्या संपर्कात आले. त्यांनी अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्ण कार्य केलेलं आहे. म्हणजे व्यावसायिकच पाहायचं झालं तर औरंगाबादला त्यांनी बजाज ऑटोमध्ये क्वालिटी कंट्रोल विभागात 5 वर्ष कार्य केलं. नंतर नोकरी करता करताच ट्रॅव्हलिंग आणि ट्रान्सपोर्ट असाही व्यवसाय सुरू केला. नंतर हाच व्यवसाय 1992 पासून त्यांनी पुण्यातही सुरू केला. नंतर शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ अशा शिक्षण संस्था, त्याचबरोबर बजाज ऑटो पुणे, किर्लोस्कर कमिन्स, कोकण रेल्वे, गुहागरमधलं एनरॉन पॉवर कॉर्पोरेशन अशा अनेक ठिकाणी ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून जवळजवळ 20 वर्ष त्यांनी काम केलं. त्याचबरोबर जेमॉलॉजी या विषयाच्या आवडीमुळे शिक्षण घेत असतानाच आणि कालांतराने क्रिस्टल्स आणि अन्य प्रेशस स्टोन्स ह्याचा विक्री व्यवसायही त्यांनी सुरू केला. आयुर्वेद, होमिओपॅथी याची त्यांना खूप आवड असून त्याचाही ते सातत्याने अभ्यास करतात आणि यांचा समाजाला त्याचा फायदा करून देतात. 1983 ते 1999 राजसजींशी त्यांची फक्त ओळखच होती. पण 99 पासून पुन्हा एकदा ते राजसजींच्या संपर्कात आले आणि स्वामींच्या प्रचार कार्यात त्यांच्याबरोबर सहभागी झाले आणि अर्थातच स्वच्छंद परिवाराचा ते एक भाग झाले. त्यांच्या राजसजी यांच्याबरोबर स्वामींचा आणि त्याच्या कार्याचा तसेच त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी शोध घेण्यासाठी राजसजी जिथे जिथे गेले तिथे तिथे प्रसाद बोडस राजसजींबरोबर गेले. अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केला. याच दरम्यान क्रीडा भारती पुणे यांच्या कार्यकर्त्यांबरोबर विविध शाळांमध्ये सूर्यनमस्कार ते शिकवायला जात असत आणि क्रीडा भारती आणि स्वच्छंदानंद प्रतिष्ठान यांनी एकत्रितपणे 5000 शालेय विद्यार्थ्यांना एकत्र आणून सूर्यनमस्कार यज्ञ असाही एक कार्यक्रम सादर केलेला आहे. मातोश्री वृद्धाश्रम, नंतर स्वामींचं गायत्री स्तोत्र आणि त्याचा प्रचार, निवारा वृद्धाश्रम या सगळ्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ज्यांना दीर्घकालीन आजार झाला आहे, जे उठून प्रवचनांना जाऊ शकत नाहीत, काही पठणपाठ्य ऐकू शकत नाहीत, अशांसाठी प्रसाद बोडस हे स्वतः गेलेत आणि त्यांनी त्यांच्यासाठी गायत्री स्तोत्राचं पठण केलेलं आहे. मूळच्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंग हायकिंगच्या आवडीमुळे त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर भारतभर भ्रमण केलेलं आहे. ठिकठिकाणची अभयारण्य, किल्ले आणि हिमालयातले सुद्धा अनेक ट्रेकिंग रूट्स इथेही त्यांचं भ्रमण झालेलं आहे. आजचा त्यांचा विषय आहे स्वच्छंदानंदी अर्जुन विषाद योग. स्वच्छंदनाथ गुरुचा नमुनी पदाते, स्वच्छंद संग हृदये समता प्रभाते, आदित्य तेज उदये दृशि विश्व पाहे, स्वच्छंद संगममये परिपूर्ण राहे. स्वच्छंदानंद स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. आज 5 जुलै 2020 या वर्षीची गुरुपौर्णिमा आपल्यापैकी कोणीही कधीही विसरू शकणार नाही. श्री स्वच्छंदानंद स्वामींचा अतिशय अनोखा असा गुरुपौर्णिमा महोत्सव यावर्षी आपण साजरा करत आहोत.
श्री स्वच्छंदानंद स्वामींच्या पुण्यातील गुरुपौर्णिमा महोत्सवाची सुरुवात आदरणीय स्वर्गीय राजस साठे यांनी श्री मृत्युंजय मंदिर कोथरूड पुणे 1990 साली केली. त्यानंतर सातत्यानं 25 वर्ष गुरुसेवा सादर करत करत 2015 साली श्री मृत्युंजय मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा रजत महोत्सव चालू असतानाच ते स्वामी स्वरूपात विलीन झाले. आदरणीय कैलासवासी राजेशजींनीच आम्हाला स्वच्छंदानंद स्वामी आणि त्यांच्या वाङ्मयीन साहित्याचा मार्ग दाखवला. राजेशजी नेहमी आम्हाला सगळ्यांना सांगत असत की मी कोणाचाही गुरु नाही आणि कोणीही माझा शिष्य नाही. मी स्वामींचा आणि त्यांच्या ग्रंथसाहित्याचा प्रचारक आहे. तरीही आम्हाला मात्र ते मार्गदर्शक या नात्याने गुरुस्थानीच आहेत आणि त्यामुळेच त्यांनाही इथे मनपूर्वक साष्टांग नमस्कार करतो. यावर्षी आपण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्युंजय मंदिरात दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम सादर करू शकत नसल्यामुळे एखाद्या आधुनिक पद्धतीचा उपयोग करता येईल का असा विचार करताना यूट्यूब हा पर्याय समोर आला, ज्याच्या माध्यमातून स्वामींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवता येतील असं वाटलं. पण आम्हाला आज खूप आनंद होतो आहे की निमित्त काही असो, पण 1990 साली राजाजींनी पुण्यातून सुरू केलेलं स्वामींचं हे प्रचारकार्य आज 2020 साली इतक्या आधुनिक पद्धतीने आणि इतक्या मोठ्या मंचावर सुरू झालेलं आहे. या आधुनिक मंचावर येण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या आमच्या श्री स्वच्छंदानंद सेवा प्रतिष्ठानच्या विश्वस्त श्रीमती मनीषाताई साठे यांचेही मी मनपूर्वक अभिवादन करतो. इथे मला आमच्या एका ज्येष्ठ सदस्यांची आठवण होते, ज्या आमच्या स्मरणातून कधीच जाणार नाहीत. आमच्यावर निरतिशय प्रेम करणाऱ्या श्रीमती वसुधाताई गोखले यांची नुकतंच त्यांचं निधन झालं. त्यांनाही मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. राजेशींच्या बरोबर अखंड 30 वर्षांच्या स्वामींच्या प्रचार कार्यातील सहकारी श्री हरिभाऊ वाघ यांनाही सप्रेम नमस्कार. स्वच्छंदानंद परिवारातील आमच्या मार्गदर्शक प्राध्यापिका सौ शैलजाताई मांडके आणि आमचे सर्व ज्येष्ठ सदस्य तसेच आपण सर्व श्रोतृगण आपल्या सर्वजणांना सप्रेम नमस्कार आणि मनपूर्वक धन्यवाद. ज्या स्वच्छंदानंद स्वामींची गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो, या स्वामींचा कार्यकाळ 1803 ते 1908 इतका प्रदीर्घ होता. 1908 साली काशी येथील गणेश घाटावरती स्वामींनी योगबलानं समाधी घेतली. आपल्या जवळजवळ 108 वर्षांच्या प्रदीर्घ जीवनकार्यामध्ये स्वामींनी विविध प्रकारचं लिखाण हे केलेलं आहे. त्याचा मागोवा घ्यायला लागलो तर अतिशय अमूल्य आणि स्वामींचा श्वासोश्वास म्हणता येईल असे 2 ग्रंथ आपल्या लक्षात येतात. त्यापैकी एक म्हणजे श्री देवी विजय आणि दुसरा श्री स्वच्छंदानंदी गीतार्थदीपिका. या अत्यंत महत्त्वाच्या 2 ग्रंथांपैकी श्री देवी विजय म्हणजे जणू काही स्वामींचा घेतला जाणारा श्वास त्याला म्हणता येईल, जो प्रत्येक श्वासागणिक या चराचरातील शक्ती आपल्याला प्राप्त करून देतो. आणि दुसरा गीतार्थदीपिका हा ग्रंथ म्हणजे जणू काही स्वामींचा उच्छ्वास म्हणता येईल, जो आपल्या शरीर आणि मन या दोन्हीमधून सर्व प्रकारच्या रोगांचा, भयाचा आणि कालातीत अशा दोषांचा समूळ नाश करणारा आहे. श्री स्वामींनी हे दोन्ही ग्रंथ आपल्याला कल्पवृक्ष म्हणून प्रदान केलेले आहेत. मुळात हा गीतार्थदीपिका जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची निर्मिती स्वामींनी का केली हे थोडंसं आपण अगदी थोडक्यात समजावून घेऊया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णार्जुन संवाद हा महाभारतातील युद्धप्रसंगात घडला आणि संजयाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाला. जणू काही भगवंतानं गायलेलं गीत म्हणून भगवद्गीत किंवा भगवद्गीता. या संवादासाठी त्या काळातील प्रचलित भाषा संस्कृत असल्यामुळे संस्कृत भाषेचा उपयोग केला गेला. कालांतरानं अनेक आचार्यांनी, उदाहरणार्थ शंकराचार्य असतील किंवा रामानुजाचार्य असतील किंवा वल्लभाचार्य असतील, यांनीही भगवद्गीतेवर
आपापल्या टीका या लोकांच्या समोर मांडलेल्या आहेत. पण यातील बहुतेक टीका या एकमेकांच्या विचारांचं खंडन आणि मंडन करणाऱ्या, तसंच त्याला वेद, उपनिषद आणि पुराणांमधले दाखले देणाऱ्या आणि कोणत्या ना कोणत्या पण त्या त्या आचार्यांना अपेक्षित असणाऱ्या मार्गांचा पुरस्कार करणाऱ्या होत्या. त्यामुळेच यांच्या अभ्यासात एक अडचण अनेकांना जाणवत असे. ती म्हणजे शंकराचार्य सर्व कर्मसन्यास हाच प्रामुख्याने प्रतिपादन करतात, तर रामानुजाचार्य केवळ भक्तिमार्गच सर्वश्रेष्ठ अशी भूमिका घेतात. काही जणांना एकाची भूमिका पटते, तर काही जणांना दुसऱ्याची भूमिका पटते. पण पुन्हा या सगळ्या संस्कृत भाषेतच लिहिल्या गेल्या. कालौघात संस्कृत ही बोलीभाषा म्हणून मागे पडत गेली आणि त्यातील शब्दांचे संपूर्ण अर्थ समजणं हे अतिशय कठीण होऊ लागलं. आणि म्हणूनच नंतरच्या काळात काही ग्रंथकारांनी वेगवेगळ्या स्वरूपातील मराठी टीकाही आपल्यासमोर लिहून ठेवल्या आहेत. पण आज त्यातूनही स्पष्ट अर्थबोध होत नाही असं लक्षात येतं. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी याची पारायणं तर अनेकांकडून केली जातात. आज अनेक वर्ष ही पारायणं केली जात आहेत. पण त्याचा अर्थ समजायला लागलो किंवा अर्थ आपण त्याचा शोधायला सुरुवात केली की बहुसंख्यांना आजही ज्ञानेश्वरीतल्या ओव्या समजणं म्हणजे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला अर्थ शोधणं हे अवघड जातं. आणि हे स्वामींच्या कार्यकाळातही घडत होतं. आणि म्हणूनच भगवद्गीतेचा अर्थबोध अतिशय सहजपणानं आणि निश्चितपणे समजून घेता यावा यासाठी कोणत्याही प्रकारच्या भाषांतराची गरज पडू नये म्हणून श्री स्वामींचे एक शिष्य कैलासवासी वामनराव कामत हे सतत त्यांच्या मागे लागत असत की आपण भगवद्गीतेवर आजच्या भाषेत आणि आम्हाला समजेल उमजेल असं काहीतरी लिहावं, जेणेकरून आम्हाला भाषांतराची मदत न घेता भगवद्गीता समजेल आणि उमजेल. म्हणून स्वामींनी विंध्याचल वासिनी भगवतीच्या इच्छेने आणि आज्ञेने, त्याचप्रमाणे कृपाशीर्वादाने विंध्याचल इथे तिच्याच पायापाशी बसून या ग्रंथाचं लिखाण आषाढ पौर्णिमा सोमवार मूळ नक्षत्र म्हणजे 1 जुलै 1901 रोजी पूर्ण केले. 1902 मध्ये या ग्रंथाचं पुण्यामध्ये प्रकाशनही केलं. म्हणजे अगदी परवा 1 जुलैला किंवा तिथीने आजच या ग्रंथाला 119 वर्ष पूर्ण झाली. मी आपल्याला हा ग्रंथ दाखवतो. याचं आता पुनर्प्रकाशन केलं गेलेलं आहे. आदरणीय राजा साठेंनीच याचं पुनर्प्रकाशन केलेलं आहे. आज भगवद्गीतेतील पहिला अध्याय अर्जुन विषाद योग श्री स्वामींच्या याच ग्रंथाच्या आधाराने आपण पाहणार आहोत. मी इथून पुढच्या काळात भगवद्गीतेतील एक एक अध्याय आणि त्यावरील स्वामींचे विचार हे आपल्यासमोर मांडणार आहे. अर्थात आज आपण पहिला विषय म्हणतो, पहिला अध्याय म्हणतो, परंतु कालांतराने जसजसं जमेल तसतसं हे बाकीचे सर्व अध्याय हे आपल्यासमोर मांडायचा मी प्रयत्न करीन. भगवद्गीता म्हणजे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्रकट झालेला उपदेश. एक असा उपदेश जो रणांगणामध्ये तेजोहीन झालेल्या त्याच्या अत्यंत परमप्रिय अशा मित्राला म्हणजेच अर्जुनाला परिस्थितीची जाणीव करून देतो आणि त्याच्या करू का नको करू, टू डू ऑर नॉट टू डू अशा द्विधा मनस्थितीत सापडल्यामुळे निर्माण झालेली संभ्रमित अवस्था दूर करून युद्धाला सामोरं जाण्यासाठी अर्जुनाच्या मनातील सर्व प्रकारचे संशय आणि भीती यांना दूर करून एका अत्यंत स्थितप्रज्ञ आणि निश्चयाच्या महामेरूत त्याचे रूपांतर करतो. मग हाच उपदेश तुमच्या आमच्या जीवनातील अशाच प्रकारच्या गलितगात्र आणि संभ्रमित अवस्थेत का उपयोगी पडणार नाही? निश्चितच उपयोगी पडेल. सध्याच्या कोरोनाग्रस्त जगात शेकडो जणांना जर खरी गरज कोणती असेल तर ती अर्जुन होण्याची आहे. अर्जुन आणि त्याच्या कथा वाचण्याची नाही, तर स्वतः अर्जुन होण्याची गरज आहे. महाभारतातील प्रत्येक पात्र आपल्या अवतीभोवती वावरत असतात. जर आपण ठरवलं की या महाभारतातल्या एकेका पात्रांच्या भूमिकेत जाऊन त्या पात्रांप्रमाणे वागायचं
तर मला वाटतं 2 पात्र सोडून आपण सर्व पात्रांप्रमाणे वागू शकतो. फक्त कृष्ण आणि अर्जुन या 2 पात्रांच्या भूमिकेत जाण्यासाठी आपल्याला अथक प्रयत्न करावे लागतात. त्यातल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेत जाणं म्हणजे प्रत्यक्ष अहम ब्रह्मास्मी अशी स्वतःची स्वतःला ओळख पटणं. आणि हे तर खरंच खूप कठीण गोष्ट आहे. अर्जुनाच्या भूमिकेत जाणं वरवर सोपं वाटेल कदाचित, पण त्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. अर्जुनाच्या भूमिकेत जाणं, त्याच्यासारखं होणं ही आज काळाची गरज आहे. आजच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत विशेषतः अनेक जण अनेक प्रकारच्या अडचणीत हे सापडलेले आहेत. आपण पाहतो आहोत सध्या काहींच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत, तर काहींच्या आत्ताच गेल्या पण आहेत. काहींचे व्यवसाय धोक्यात आलेत, तर काहींचे संसारच मोडकळीला आलेले आहेत. अशा परिस्थितीला तोंड देताना परमेश्वरावर विश्वास ठेवा हे सांगणं खूप सोपं आहे, पण ठेवणं खूप अवघड आहे. आपल्यावरच अशी वेळ का आली, मलाच इतक्या अडचणी का आल्या, असे विचार मनात आले तरी नुसते विचार करून चालणार नाही. अशा शेकडो प्रकारच्या शेकडो अडचणी अक्षरशः हजारो लोकांवरती आलेल्या आहेत. मैलोन मैल चालत जाणारे मजूरसुद्धा कोणती तरी आशा ठेवूनच चालत गेलेले होते, आणि थांबलेले सुद्धा कोणत्या ना कोणत्या तरी आशेवरच थांबलेले असतात किंवा होते. प्रत्येकजण आपापल्या परीने त्याला तोंड देण्याचा प्रयत्न हा करतच असतो. कुठलाच मार्ग दिसत नाही असं वाटल्यामुळे काही वेळा शेतकरी असतील, कामगार असतील, किंवा अगदी सुशांत सिंगसारखे भरपूर लोकप्रियता असणारे आणि किंवा समाजातील काही प्रतिष्ठित लोकसुद्धा आत्महत्या करून बसतात. पण त्यांना प्रश्न सुटलेले असतात का त्यांचे? त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित त्यांचे प्रश्न सुटलेही असतील, पण त्यांच्यामुळे अनेकांना निष्कारण अडचणी निर्माण झाल्या असतील, तर त्याला जबाबदार कोण? हा इतका मोठा धनुर्धर अर्जुनसुद्धा ऐन रणांगणावर त्याच अवस्थेत होता, आणि त्याच्याही मनात अशाच प्रकारचे अत्यंत अयोग्य असे विचार येत होते. मग त्याच्यापुढे आपण कोण? आणि म्हणूनच श्रीकृष्णाच्या मदतीने अर्जुनाला जर संकटातून मार्ग मिळाला असेल तर आपल्यालाही मिळेल. खरं म्हणजे सुटकेचा मार्ग मिळेल ही आशा जिवंत राहिली पाहिजे. ही आशा मरता कामा नये. महाभारत आणि कृष्णार्जुन यांच्या निमित्ताने आपल्याला एक गोष्ट समजलीच पाहिजे, ती म्हणजे या जगात कुठलीही अडचण आली नाही अशी एकही व्यक्ती नाही. आपल्या अडचणींना फक्त आणि फक्त आपणच जबाबदार असतो. आपले चांगले किंवा वाईट हे निर्णय त्यासाठी जबाबदार ठरतात. परंतु अडचणीत आल्यानंतर कोणामुळे कशा अडचणी आल्या हे विचार करत राहिलो तर सुटकेचा मार्ग शोधण्यासाठी वेळ मिळणार नाही. आपण आपल्याच विचारांमध्ये हरवून जाऊ, आणि म्हणून इतरांना दोष न देता आपले प्रयत्न हे आपणच करून आपला भार आणि विश्वास हा परमेश्वरावर टाकला तर निश्चितपणे तो आपल्या मदतीसाठी उभा राहतो. खरं तर आपल्या सगळ्यांच्या रथाचे लगाम हे त्याच्याच हातात असतात. ते आपणच काढून घेतो आपल्याला हवं तसं वागण्यासाठी आणि आपल्याला हवं तसं करण्यासाठी. पण निदान जेव्हा आपलेच उधळलेले रथ आपल्यालाच सांभाळता येत नाहीत, तेव्हा तरी निदान या रथाच्या दोऱ्या त्याच्या हातात सोपवल्या पाहिजेत ना. पण तिथेही हे लगाम त्याच्या हातात सोपवले नाहीत तर कोण सांभाळणार? आणि असे उधळलेले आणि भरकटलेले रथ या दुनियेत काही कमी नाहीत. आपण पाहिलेही असतील असे अनेक रथ. त्यामुळे खरी गरज आपण अर्जुन नसलो तरी अर्जुन होण्याची असते. कर्ण किंवा दुर्योधनाप्रमाणे आपण सर्व सामर्थ्यवान आहोत, आपण काहीही करू शकतो असं वाटण्यापेक्षा प्रयत्नशील अर्जुन आहोत हे समजण्याची खरी गरज असते. दुर्योधन किंवा कर्ण होऊन कदाचित आपण सामर्थ्यवान आहोत असं अनेकांना दाखवू शकू, परंतु त्यातून अंतिम विजय मिळणार नाही. गरज
आपल्याला अर्जुन होण्याचीच असते. अर्जुन झाल्याशिवाय आणि तळमळीने हाक मारल्याशिवाय तो कृष्ण मदतीसाठी येणार नाही आणि विचारल्याशिवाय सांगणार नाही. श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत अर्जुनाच्या मनातील मळप दूर करण्यासाठी विविध प्रश्न आणि विविध विषय हे अर्जुनासमोर मांडलेले आहेत आणि त्याची उत्तरे देत देत त्याचे शंका निरसन करत करत त्याला मोठ्या शिताफीनं त्याच्या साध्यांपर्यंत म्हणजेच त्याच्या उद्दिष्टांपर्यंत हे नेलेलं आहे आणि शेवटी त्याच्याचकडून वदवून घेतलं आहे की त्याला काय करायचं आहे आणि ते कसं बरोबर आहे. या ग्रंथाची सुरुवात करताना स्वामी म्हणतात, जय जय वरदे शारदे विंध्य निलये ज्ञानदे कामदुधे कामदे नमोस्तु. तूच बुद्धी मन वाणी पत्रमशी तू लेखणी दृष्टी शक्ती लेखकारिणी तू एक. तूच स्वप्नमय आज्ञा तूच हन्मय प्रज्ञा तूच भाषा संज्ञा रचना तू. लिहिणे आणि लेखक वाचणे आणि वाचक श्रोता आणि श्रावक तूची तू. ही गीतार्थ दीपिका हिची तूच लेखिका स्वच्छंद या कौतुका तूच केले. या ग्रंथाची पूर्ती ती संतांची इष्टापूर्ती मुक्तिरूप गीतामूर्ती तूच तू. इथे स्वामी ती संतांची इष्टापूर्ती असे म्हणतात. याचा अर्थ त्यांच्या कार्यकाळातील संतांची किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांची त्यांचा वेद उपनिषद पुराणं वेगवेगळी पुराणे जे 18 पुराणे जे आहेत यांच्या बरोबरीने गीतार्थ या विषयावर सुद्धा चर्चा होत असल्या पाहिजेत आणि म्हणूनच हा उल्लेख तिथे आपल्याला दिसतो की ती संतांची इष्टापूर्ती असं त्यांनी जे म्हणलं आहे हा उल्लेख स्वामींनी केलेला असला पाहिजे. अशा रीतीने स्वामींनी स्वच्छंदानंदी गीतार्थ दीपिका या नावाने एक अत्यंत परिपूर्ण ज्ञानात्मक गीतार्थ मराठीत परंतु ओवीबद्ध स्वरूपात आणि तरीही अत्यंत सोप्या भाषेत हा प्रकट करून दिलेला आहे. या दीपिकेद्वारे आपल्याला स्वामींनी नेमकं काय दिलं आहे तर स्वामींनी आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून एक त्रिसूत्री दिलेली आहे. तीच त्रिसूत्री जी श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेली होती. या त्रिसूत्रीतलं एक पहिलं सूत्र असेल कारण, दुसरं त्रिसूत्र आहे साधन किंवा साधना आणि तिसरं साध्य, जे प्राप्त करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आता आपण बघतो सतत सर्व ठिकाणी कोणत्याही गोष्टीसाठी किंबहुना प्रत्येक गोष्टीला एक कारण असतं. मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, पण ते आपल्याला कळावं लागतं. इथे आपण अर्जुनाच्या विषादयुक्त मनाचा विचार करत आहोत म्हणून आपण आपल्या मनाचा विचार करूया. आपल्या मनातील अशांतता, अस्वस्थता, द्विधावस्था या सगळ्यामागे नेमकं काय कारण आहे हे कळल्याशिवाय उपाय काय करणार. आज आपण कारणं न कळताच सगळे उपाय शोधत असतो आणि करतही असतो. हा ग्रंथ आपल्याला आपल्या कारणांपर्यंत घेऊन जाईल. आपल्याला माहिती आहे की मार्गदर्शन मिळाल्यानंतर अर्जुनाला त्याचं साध्य मिळालं. त्याच्या साध्याची परिपूर्तता जशी श्रीकृष्णांनी त्याला मिळवून दिली तशीच स्वच्छंदानंद स्वामी महाराजांनी आपल्याला या ग्रंथाच्या रूपाने मिळवून दिलेली आहे आणि म्हणूनच हा ग्रंथ आपल्याला साधन म्हणून उपयोगी पडेल. या ग्रंथात जवळजवळ 40-45पेक्षा जास्त साधना या स्वामींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, ज्याच्या साहाय्यानं आपण कारण शोधून आपापल्या साधनांचा उपयोग करून आपल्या साध्यापर्यंत जाऊ शकू. साध्य मिळाल्याच्या आनंदापेक्षा अधिक मोठा आनंद तो काय असतो. साध्य प्राप्ती ही काही वेळेला किंबहुना प्रत्येक वेळाच आध्यात्मिकच असायला पाहिजे असं काही नाही. प्रत्येकाचं साध्य
हे प्रत्येक वेळेला वेगळं असू शकतं. तेंडुलकरचं साध्य हे वेगळं असणार आहे किंवा अन्य खेळाडूंचं साध्य हे वेगळं असेल. एखादा साहित्यामध्ये काम करत असेल तर त्याचं साध्य वेगळं असेल. प्रत्येकाचं साध्य हे वेगळं असेल. पण प्रत्येकाला त्यांचं साध्य प्राप्त झाल्यानंतर मिळणारा जो आनंद आहे तो मात्र प्रत्येक वेळेला नवा असणार आहे आणि तो ज्याचा त्याचाच असणार आहे. तो आनंद आपल्याला स्वच्छंद आनंद देऊ शकतात, कारण ते स्वतःच स्वच्छंद आहेत. स्वच्छंद म्हणजे स्वेच्छानुसारी, स्वतःच्या मनाने, स्वतःच्या इच्छेने कार्य करणारे, म्हणजेच कोणत्याही बंधनाशिवाय कार्य करणारे आणि त्यातच आनंदी असणारे ते स्वच्छंद. मग हे स्वच्छंद आम्हाला दुःखात का आणि कशाला ठेवतील? ते आम्हाला आनंदच देणार, पण नुसता विश्वास ठेवून इथे चालणार नाही आपल्याला. कारण जसं ते बंधनांशिवाय कार्य करणार आहेत तसंच आपला विश्वाससुद्धा बंधनमुक्त असला पाहिजे. अर्जुन विषाद योग पाहताना अर्जुनाला रणांगणावर जे काही वाटलं असेल तेच आज आपल्याला आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातील रणांगणावर वाटत असतं. मला वाटतं आशा निराशेचा खेळ हा अगदी तसाच चालू असतो. एखाद्या गोष्टीत अपयश येणं, त्या अपयशातून निराशा येणं हे कुणाला चुकलेलं नाही आहे. हा मानवी जीवनातील अविभाज्य भाग आहे. पण प्रत्येकजण त्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतच असतो. कधी त्याच्या आजूबाजूच्या लोकांमधून तर कधी मित्रपरिवार या सगळ्यांमधून. परंतु कोणी ना कोणीतरी मदतीसाठी हात पुढे करतो आणि जो हात पुढे करतो तोच त्या त्या व्यक्तीसाठी कृष्ण असतो. गीतेच्या पहिल्याच अध्यायात अर्जुन विषाद योग येतो. आता या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग असं का दिलं असेल? खरंच माझ्यासमोर हा प्रश्न पडला होता आणि याचं एकमेव कारण म्हणजे योग हा शब्द आपण अनेक वेळेला अनेक अर्थाने पाहत असतो. अगदी सहजपणाने आलेला योग म्हणजे योगायोग, इथपासून ते योगमार्ग वगैरे आपल्याला गूढ आणि गहन वाटणाऱ्या अनेक विषयांपर्यंत अनेक ठिकाणी हा शब्द आपण पाहिलेला असतो. सामान्यपणे आपण जेव्हा योग असा शब्द उच्चारतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ती विविध प्रकारे केली जाणारी स्वामी रामदेव असतील किंवा अन्य लोक असतील त्यांनी केलेली योगासनं, त्याचबरोबर त्यामध्ये अंतर्भूत असणाऱ्या विविध क्रिया, यौगिक क्रिया यांचीही आठवण होते. जसं की अष्टांग योग असेल ज्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशा 8 गोष्टी आणि या सगळ्यांच्या आधारावरती उभारलेल्या सर्व क्रिया आणि वेगवेगळ्या पद्धती या सगळ्यांना आपण योगमार्ग असं म्हणतो. परंतु म्हणूनच मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की हा अर्जुन विषाद योगमधील योग हा शब्द का वापरला असेल? कारण इथे अर्जुन काही अनुलोम विलोम किंवा योगाभ्यास करायला नक्कीच आला नव्हता. इथे आपल्याला योग शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागतो. अर्जुन विषाद योग म्हणजे काय? अर्जुन म्हणजे अर्जुन, 5 पांडवांपैकी एक धनुर्धर अर्जुन. विषाद म्हणजे काय? तर विषाद म्हणजे दुःख, विषाद म्हणजे नैराश्य, विषाद म्हणजे निराशा किंवा आपण त्याला असं म्हणू की निराशेमधून किंवा निराशेतून निर्माण झालेली उदासी किंवा उदासीनता. पण इथे अर्जुनाच्या ठिकाणी प्रामुख्यानं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते. ही उदासीनता जी आहे अर्जुनाच्या बाबतीतली ही अनासक्तीतून निर्माण झालेली नसून ही आसक्तीतून म्हणजेच आशेमधून निर्माण झालेली निराशा आहे. अर्जुनाला हे युद्ध जिंकायचं आहे, अपमानाचा बदला घ्यायचा आहे, पृथ्वीचं राज्य मिळवायचं आहे. ही सगळी त्याची आशा आहे, अपेक्षा आहे, आसक्ती आहे आणि याच आशेपायी त्याच्या मनात ही निराशा निर्माण झालेली आहे आत्ताच्या परिस्थितीतली. जर तो मुळातच अनासक्त असता, आशाविरहित असता तर त्याच्या अनासक्तीकडे केवळ एक
संन्यस्त वृत्ती म्हणून पाहिलं गेलं असतं किंवा की जी सुखद असते, दुःखद नाही आहे. पण इथे मात्र अर्जुन दुःखात आहे, चिंताग्रस्त आहे तो. तिसरा शब्द येतो या विषयातला, तो म्हणजे योग. म्हणजे नक्की काय? मगाशी आपण योगाचे वेगवेगळे अर्थ थोडक्यात पाहिले. इथे त्याचा अर्थ काय होतो? तर योग या शब्दातला मूळ शब्द जो आहे तो युज या अर्थाने तो येतो, ज्याचा अर्थ जोडणं किंवा मिळवणं, म्हणजे स्वतःला परमात्म्याशी जोडणं किंवा परमात्म्याबरोबर मिळवणं. संस्कृत व्याकरणामध्ये योग शब्दाच्या वेगवेगळ्या व्युत्पत्ती या आपल्याला पाहायला मिळतात. युज्यते एतद इति योगः किंवा युज्यते अनेन इति योगः. इथे या योग शब्दाचा जो अर्थ आहे तो योगाच्या सहाय्याने जोडणं अशा अर्थाने घेतलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ साधन या अर्थाने घेतलेला आहे, ज्याच्या साधनातून सर्व प्रकारच्या चित्तवृत्तींची एकाग्रता साधली जाईल. म्हणून हा योग हा शब्द ज्ञान, कर्म, भक्ती अशा अनेक शब्दांना जोडला गेला आहे, ज्या कारणाने आपण ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग असे अनेक शब्द तयार झालेले पाहतो. यातलीच आणखीन ज्या वेगवेगळ्या व्युत्पत्ती आहेत त्यापैकी एक म्हणजे युज्यतेस्मिन् इति योगः. आता या व्युत्पत्तीचा जर आपण विचार केला तर काय दिसतं? युज्यते म्हणजे जोडणे, अस्मिन् म्हणजे मनाच्या ठिकाणी, योगः म्हणजे योगाच्या. या अर्जुनाच्या बाबतीत त्याच्या मनाच्या ठिकाणी म्हणजेच सर्व चित्तवृत्तींमध्येच हा विषाद भरलेला आहे, म्हणजे नैराश्य भरलेलं आहे. हा निराशेने, खिन्नतेने आणि दुःखानेच परिपूर्ण झाला आहे. त्याच्यामध्ये आता दुसरी कोणती भावना शिल्लकच उरलेली नाही आहे. म्हणून हा अर्जुन विषाद योग. आता हा अर्जुन काही पहिल्यापासूनच असा दुःखी, कष्टी, भित्रा असा होता का हो? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला त्याच्या एका वाक्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तो रणांगणात येतो, म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ घेऊन जेव्हा रणांगणात येतात त्यावेळी हा सामर्थ्यवान योद्धा अन्य योद्ध्यांप्रमाणेच प्रतिक्रिया देताना दिसतो. किंबहुना ही प्रतिक्रिया आपल्याला थोडीशी जास्तच वाटते, पण तरीही ती स्वाभाविक होती. ती त्याच्या स्वभावाला अनुकूल होती, त्याच्या स्वभावाला धरून होती. काय म्हणतो तो? तो म्हणतो, सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत यावत देता निरीक्षेहम योद्धू कामानवस्थितान. एखाद्या महाप्रतापी सेनापतीप्रमाणे तो श्रीकृष्णाला सांगतो, हे अच्युता, श्रीकृष्ण, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. मला जरा बघू देत की मला कोणाकोणाशी युद्ध करायचं आहे. माझ्या शत्रूंना, विशेषतः कौरवांपैकी दुर्योधनाला मदत करायला कोण कोण आलेलं आहे, त्याला मारण्यासाठी मला कोणाकोणाचा पराभव करायला हवा आहे. इथे आपल्याला त्याचा खरा स्वभाव दिसतो, त्याचं शौर्य दिसतं. म्हणजे तो पहिल्यापासून गलितगात्र किंवा भित्रा हा नक्कीच नव्हता. आपल्याला माहिती आहे की हा जो अर्जुन आहे हा काही कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे. याला नरनारायण यांच्यापैकी नराचा अवतार मानलेला आहे. याला पूर्णपुरुष अशी उपाधी दिली गेली आहे. हा धनाचा संचय करणारा अजय असा धनंजय आहे. स्वामींच्या शब्दात सांगायचं झालं तर स्वामी अतिशय अप्रतिम वर्णन या अर्जुनाचं करतात. स्वामी म्हणतात, तू तरी मोठा कुलीन, शूरवीर सज्ञान. हा कुलीन आहे म्हणजे हा अतिशय उच्च कुळातील आहे. हा पांडवांपैकी एक आहे. हा पांडुपुत्र म्हणून ओळखला जात असला तरी हा इंद्रपुत्र आहे. हा शूरही आहे आणि वीरही आहे. हा सर्वोत्तम धनुर्धर आहे. हा सज्जन आहे. हा सरळ मनाचा आहे. आणि सर्वात मुख्य म्हणजे हा श्रीकृष्णांचा अत्यंत परमप्रिय असा सखा म्हणजे मित्र आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला खात्री पडते
की अर्जुन मूळचाच निराशावादी, दुःखी किंवा भीतीग्रस्त असा निश्चित नव्हता. आता हा जगाचं संचालन करणाऱ्या परमेश्वराचा मित्र, मग तरीही आत्ताच का घाबरला? तरीही एवढं नैराश्य त्याच्या मनात का निर्माण झालं असेल? तर त्याचं कारण होतं मोह, म्हणजेच संमोह. मग हा संमोह त्याच्या मनात असा अचानक आणि तेही इतक्या महत्त्वाच्या लढाईच्या प्रसंगात कसा आला किंवा कुठून आला, ते याला दोन कारणं दिसतात. एक त्यातलं स्पष्ट कारण म्हणजे धृतराष्ट्राकडून खेळलं गेलेलं एक मानसिक युद्ध. हो, मानसिक युद्ध. शत्रूच्या मनात भ्रम निर्माण करणं, बुद्धीचा भेद होईल, बुद्धी भ्रष्ट होईल, अशी मानसिक गोंधळ निर्माण करणारी शिष्टाई. महाभारतात जी काही गूढ पात्र आहेत ना, त्यातला एक म्हणजे संजय, जो या धृतराष्ट्राचा सारथी होता. हा संजय धृतराष्ट्राचा निरोप घेऊन अर्जुनाकडे येतो, अर्थात शिष्टाई करण्यासाठी. पण ही शिष्टाई या संजयाला त्याच्या मनाप्रमाणे करायची नव्हती. तुला योग्य वाटेल ते तू बोल आणि शिष्टाई कर अशी नव्हती. तर जे मला त्याला सांगायचं आहे, म्हणजे धृतराष्ट्राला अर्जुनाला जे सांगायचं आहे फक्त तेच त्यांनी बोलायचं आहे, अशी होती. संजय काय शिष्टाई करतो? तो म्हणतो, म्हणजे ही सगळी वाक्य धृतराष्ट्राची, पांडवांनो तुम्ही सज्जन आहात म्हणून तुम्हीच विचार करायला हवा. पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर एक लहान डागसुद्धा उठून दिसतो, तसा तुमच्या चारित्र्यावर हा युद्धखोरीचा डाग दिसेल. तुम्ही कुलक्षय कराल. तुमचे गुरु, आप्त, स्वकीय यांना मारून तुम्ही राज्याचा उपभोग कसा घेऊ शकाल? तुम्ही सज्जन आहात म्हणून तुम्ही समजून घ्या. सज्जनाने वाटेल तेवढा त्याग करून युद्ध टाळणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. म्हणजे हा दुर्योधन चुकतोय, कर्ण चुकतोय, शकुनी चुकतोय, हे वेगवेगळे लोक कपट करतायत, या गोष्टींना तो तिथे महत्त्व देत नाहीत. तुम्ही सज्जन आहात, तुम्ही समजून घ्या. सज्जनांनी वाटेल तेवढा त्याग करून युद्ध टाळणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. तुम्ही चुकत आहात हे तुम्हीच लक्षात घ्या. आता हा विचार सुविचार जरी असला तरी या विचाराने अर्जुनाच्या मनात भेद निर्माण होईल ही खेळी हा धृतराष्ट्र आधीच खेळून बसला होता. धृतराष्ट्र म्हणजे ज्यांनी राष्ट्र धारण केलं आहे असा. मनामध्ये भेद निर्माण होईल असं बीज त्यानं आधीच पेरून ठेवलेलं होतं. त्यालाच हल्ली आपण सायकोलॉजिकल वॉर म्हणतो ना. सध्या आपण असं वॉर रोज टी व्हीवरती पाहतोच आहोत. कोण कोण कुणाकोणाच्या बाजूनी काय काय बोलत असतात. किंबहुना यातलं कुणाचं खरं कुणाचं खोटं यातल्या कुठल्याच गोष्टी आपल्याला कळत नसतात आणि तरीही हे वॉर सगळ्या ठिकाणी चालू असतं. दुसरं कारण अर्जुनाच्या बाबतीतलं दुसरं कारण म्हणजे क्रोध. प्रत्यक्ष युद्धप्रसंग येण्यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या होत्या की ज्यामुळे त्याच्या मनात सतत क्रोध निर्माण होत होता, जो त्यांनी वनवासात असताना अनेक वेळेला प्रकटही केला होता आणि अज्ञातवासात असताना अनेक वेळेला दाबूनही ठेवला होता. भगवद्गीतेत पुढे हा उल्लेख आपण पाहणार आहोत, किंबहुना तो अनेकांनी वाचलेला पण आहे. श्रीकृष्ण त्यात म्हणतात अर्जुनाला समजावून सांगताना, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. इथे स्वतः भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात किंवा या अर्जुनाला सांगतात, हा मोह का निर्माण होतो? तर क्रोधामुळे हा सम्मोह उत्पन्न होतो. म्हणजेच या परिस्थितीमध्ये व्यक्ती
मोहामुळे किंवा संमोहामुळे स्वतःच मोहित होत असते. आणि अशा संमोहित झालेल्याला समोरच्यांनी कितीही आणि काहीही सांगितलं तरी त्याला काहीच कळत नसतं, त्याला समजत नसतं. त्याला अनेक जण समजावून सांगत असतात की अरे असं करू नकोस, तू जे करतोयस ते चुकीचं आहे, पण त्याला ते कळत नसतं. हा मनुष्य ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. आणि म्हणूनच या पूर्वदूषित क्रोधामुळे त्याच्या मनात संमोह निर्माण झाला. श्रीकृष्ण पुढे काय म्हणतात, तर या संमोहित अवस्थेतील मोहामुळे स्मृतीचा नाश होतो. स्मृती नाश पावल्यामुळे बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाला की जे काही आहे नाही त्या सगळ्याचाच नाश होतो. आता या सगळ्याचा नाश होण्याआधीच अर्जुनाचा मोह नष्ट केला पाहिजे, तर पुढचं सगळं वाचेल किंवा वाचू शकतं. पण मग आपल्यासमोर पुन्हा हा एक प्रश्न उभा राहतो की हा श्रीकृष्ण सर्वसाक्षी आहे. मग अशा सर्वसाक्षी असणाऱ्या श्रीकृष्णांनी हा मोह आधीच का नष्ट केला नाही? ही एवढी अपमानास्पद वेळ या अर्जुनावरती का येऊ दिली? तर त्याचं कारण अर्जुनाने मला मार्गदर्शन कर अशी मदतीची प्रार्थना त्याच्याकडे कधी केलेलीच नव्हती. तो मित्र होता, पण त्याने कधी मदत नव्हती मागितलेली. कौरव पांडव युद्ध होणार हे नक्की झाल्यानंतर युद्धप्रसंगात मदत मिळावी म्हणून कौरव आणि पांडव हे दोघेही मदत मागण्यासाठी श्रीकृष्णांकडे जातात. म्हणजे त्यांच्या वतीने दुर्योधन आणि अर्जुन हे दोघेही जण श्रीकृष्णांकडे गेलेले असतात. आणि श्रीकृष्ण त्यावेळेला विश्रांती घेत असतात आणि तिथेच डोक्यापाशी श्रीकृष्ण उठण्याची वाट पाहत हा दुर्योधन बसून राहतो. तेवढ्यात अर्जुनही तिथे येतात, तिथेही येतो, पायापाशी उभा राहतो. श्रीकृष्ण विश्रांती घेऊन उठल्यानंतर साहजिकपणे समोरच अर्जुनाला पाहतात आणि त्याला विचारतात की अरे तू कशासाठी आला आहेस, तुला काय हवं आहे? पण दुर्योधन इथे बाजूला जो बसला आहे तो म्हणतो मी त्याच्या आधी आलो आहे, त्यामुळे मागण्याचा हक्क आधी माझा आहे. त्यावेळी कृष्ण त्याला सांगतो दोघांनाही की तुम्ही दोघं मिळून ठरवा तुम्हाला कोणाला काय मागायचं आहे. पण माझी एक अट आहे, एका पारड्यात मी एकटा, पण शस्त्र हातात घेणार नाही आणि युद्धही करणार नाही. आणि दुसऱ्या पारड्यात माझं सर्व सैन्य, आणि या दोघांमधून तुम्हाला एकाचीच निवड करावी लागेल. त्यावेळी अर्जुन हा श्रीकृष्णांना प्रार्थना करतो आणि तो म्हणतो तुम्ही माझ्या बाजूने या आणि माझ्या रथाचे सारथी व्हा. आणि आपोआपच त्या राहिलेल्या दुसऱ्या पारड्यातलं सर्व सैन्य हे दुर्योधनाला मिळतं. खरं तर त्याला तेच हवं असतं. त्यानंतर दुर्योधन आणि अर्जुन हे दोघंही आपापल्या परीने युद्धाची तयारी सुरू करतात. पण मार्गदर्शन या दोघांपैकी कोणीच मागितलेलं नव्हतं आणि त्यामुळेच श्रीकृष्णांनी पण ते न मागता देण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता. कारण मागितल्याशिवाय देणं अयोग्य आणि विचारल्याशिवाय सांगणं अयोग्य. इथे आपल्याला लक्षात येतं, परमेश्वर असो वा कोणीही असो, मागताना असो किंवा देताना असो, सदैव आपला विवेक हा जागृत असला पाहिजे. इथे जर चूक झाली तर ती सर्वतः आपली स्वतःचीच असते. ही गोष्ट आपल्याला स्वतः श्रीकृष्ण कालांतराने म्हणजे महाभारत युद्ध समाप्तीच्या नंतर अखेरच्या पर्वामध्ये एका ठिकाणी समजावून देतात. ते उद्धवाला मार्गदर्शन करत असतात, ज्याला आपण उद्धव गीता अशा नावाने ते ओळखतो आपण. मगाशीच आपण पाहिलं की अर्जुनाला तो मित्र असून सुद्धा आधीच मार्ग का दाखवला नाही असा प्रश्न आपल्याला पडला होता. याच अर्थाचा प्रश्न या शेवटच्या पर्वात उद्धव श्रीकृष्णाला विचारतो की द्यूतक्रीडेच्या वेळेला द्रौपदीला मदत करण्यासाठी तू हाक मारल्याबरोबर धावून गेलास. मग धर्मराजा द्यूत खेळला नसता तर पुढच्या सगळ्या विपरीत गोष्टी घडल्याच नसत्या ना. तू त्याला तिथेच का नाही अडवलंस?
हे पांडव सगळे तुला इतके प्रिय होते, हा धर्मराजा तुला इतका प्रिय होता, अर्जुन तुला इतका प्रिय होता, हे सगळे 5 पांडव हे तुला जर इतके प्रिय होते तर या धर्मराजाला द्यूत खेळण्यापासून का थांबवलं नाहीस? तेव्हा कृष्ण सांगतो की द्यूत खेळताना दुर्योधन हा विवेक सांभाळून खेळत होता. त्याला स्वतःला कपटी खेळ येत नव्हता. पण कपटी खेळ स्वतःला येत नाहीये म्हणून त्यांनी शकुनीला पुढे केलं आणि द्यूतयुद्ध खेळलं. पण धर्मराजा मात्र सर्व विवेक सोडून खेळत होता. मुळात द्यूत खेळणंच योग्य नव्हतं किंवा अयोग्य होतं, पण तरीही खेळला. कपट लक्षात येऊनही तो खेळत राहिला. अनेक चुका होऊनही कोणाची मदत घेतली नाही. त्याचे भाऊ, त्याचे अन्य मित्र, परिवार यापैकी अनेक जण त्याला हा खेळ थांबवायला सांगत असून सुद्धा तो थांबत नव्हता, कारण त्यांनी स्वतःचा विवेक गमावलेला होता. आणि म्हणूनच स्वतःच्या आणि आपल्या भावंडांसह पत्नीच्याही नाशाला तो कारण ठरला. जर त्यांनी त्याचा विवेक सांभाळून ठेवला असता तर त्यांनी मला बोलावलं असतं, आणि जर त्यांनी मला बोलावलं असतं तर त्या फाशांनी 8 म्हणल्याबरोबर 8, 5 म्हणल्याबरोबर 5 या पद्धतीने शकुनीचं ऐकलं असतं का माझं ऐकलं असतं. पण त्याचा विवेक माझीच काय पण कोणाचीच मदत मागायला तयार नव्हता. इथे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपणच आपल्या सर्व प्रकारच्या चांगल्या आणि वाईट अगदी अडचणींना सुद्धा स्वतःच कारणीभूत असतो. इथे प्रत्येक वेळेला आपल्याला परमेश्वराला दोष देऊन चालत नाही. ग्रह, तारे, पत्रिका आणि इतर सर्व गोष्टी ह्या आपापल्या जागी आहेतच, पण प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी या सगळ्यांना दोष देण्याची गरजही नसते आणि योग्यही नसतं. या सर्व गोष्टींना आपण स्वतःच कारणीभूत असतो. आता इथे या रणांगणावर सुद्धा स्वतःच्या अडचणींना स्वतःच कारणीभूत ठरलेला अर्जुन आणि त्याची विषाद अवस्था आपल्याला दिसते. द्रोणाचार्यांसारखे गुरु, पितामह भीष्म यांच्यासारखे अतिशय थोर असे सन्माननीय योद्धे आणि अत्यंत प्रिय असे त्याचे अनेक नातेवाईक, मित्र हे शत्रू म्हणून समोर उभे आहेत, आणि आता त्यांना मारल्याशिवाय युद्धात जय नाही हे लक्षात आल्याबरोबर अर्जुनाच्या मनात चिंता निर्माण होते आणि त्यांच्या संबंधातला मोह हा उत्पन्न झाला. स्वामींनी फार सुंदर या मोहाचं वर्णन आपल्यासमोर या ग्रंथाच्या माध्यमातून ठेवलेलं आहे. स्वामी म्हणतात, परिदेवा हे समोर युद्धा सिद्ध महाथोर, भीष्म द्रोण गुरुवर पूज्य आम्हा. भीष्मे आम्हा रक्षिले, कटी खांदा खेळविले, प्रियतेचे आम्हा दिले जयांनी. तैसेच हे गुरुद्रोण, केले ज्यांनी शस्त्रास्त्र निपुण, तयावरी काय बाण मारावे. म्या ययांसी नमीजे, भक्तिभावे पूजिजे, तयांसी केवी झुंजीजे सांग देवा. हे दोघे जरी नसते तरी युद्ध केलेचे असते, परी शस्त्र ययांवरते धरू केवी. तुझे वाक्य न मोडवे, शस्त्रही मज न धरवे, एवं हे कोडवे पडले मज. म्हणजे हे दोघं जण जर नसते, म्हणजे दुर्योधन आणि भीष्म हे दोघं जण जर नसते तर बाकीच्यांशी युद्ध याला चालणार होतं का? बरं, याला एवढं एकच कोडं पडलंय का की हे कोडं सुटलं की युद्धाला तयार, अशी स्थिती आहे का? तर नाही, कारण या मोहामुळे तो फक्त कोड्यात पडलेला नाही आहे, तर तो हताश झाला आहे. म्हणून तो पुढे काय म्हणतो, ययांसी कदा न मारावे, रण सोडूनी वन जावे, भिक्षा मागुनी खावे बरे त्याची. आता हा अर्जुन भिक्षा मागून खाणार. वनवासात आणि अज्ञातवासात असताना भिक्षाच मागत होता ना.
मग युद्धाला उभा का राहिला? या अपमानाचा बदला घेण्यासाठीच तू युद्ध पुकारलंस ना. मग आता प्रश्न का पडत आहेत? बरं, ही जी काही निराशा हताशा आहे ती संपली तर युद्धाला तयार होणार आहे का? तरीही नाही, कारण या समूहापायी तो ज्या द्विधा मनस्थितीत गेलेला आहे, जसा निराश झाला आहे तसाच तो पूर्णपणे गलितगात्र झालेला आहे. पाहुनी सर्व स्वजन मोहे द्रवला अर्जुन, कृपायुक्त झाले मन ते वेळी. पहा या मोहाची करणी, पार्थ केवढा विराग्रणी, परी मोहे झणी दीन केला. इथे तो म्हणतो सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती. आणि स्वामी म्हणतात गात्र गात्र सर्व दुखते, मुखही माझे वाळते, शरीर सर्व ठणकते, उठती रोमांच. सर्व अवयव दुखायला लागलेले आहेत, तोंडाला कोरड पडली आहे, अंगावरती रोमांच उभे राहत आहेत. आता हे इथे रोमांच आश्चर्याचे, आनंदाचे किंवा दुःखाचे नाही आहेत, तर ते भीतीचे आहेत. हा अत्यंत शूरवीर असा धनुर्धर योद्धा पूर्णतः घाबरून गेलेला आहे. शोकयोगे महावीर, उदास जाहला अधीर, रथाचे मागे सत्वर जाऊनी बसे. पहा या मोहावेशा पार्थाची केली दुर्दशा. या पार्थाची अत्यंत दुर्दशा इथे झालेली आहे. हा महावीर चक्क रथाच्या मागे जाऊन बसलाय. केवढी ही दुर्दशा, आणि तीही भर रणांगणात, प्रत्यक्ष शत्रूच्या समोर. आता कोणत्याही वीराला यापेक्षा अधिक अपमानास्पद स्थिती कोणती असू शकते? स्वामी त्याचं वर्णन करतात. हातातून गळते गांडीव, त्वचाही जळते सर्व, बसण्याचा नसे हाव ये समयी. जैसा कोणी भ्रमिष्ट, होय तैसे मोहाविष्ट, मन माझे भ्रमिष्ट होते देवा. न इच्छी मी विजय, नको कृष्णा हे राज्य, ऐसी सुखे नकोत मज कदा काळी. काय ऐशा राज्य करुनी, गोविंदा काय हे भोग भोगून, जिवंत तरी राहून काय करणे. हा कुलक्षय, दोष महाभयंकर, आम्हा दिसे जरी थोर का कीजे. ऐसे पाप जाणूनी, का न परतावे तेथुनी, कैसे आम्ही चतुरांनी जनार्दना. आता याला अचानक हे सगळं कळायला लागलं आहे की कुलक्षय करणं हा किती महादोष आहे, हे युद्ध वगैरे सगळं कसं पाप आहे. आता पुन्हा एक प्रश्न तुमच्या आमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. यानं आधी कोणत्याही कारणाने का असेना, पण हत्या युद्ध यातलं कधी काही केलं नव्हतं का हो? मग आजच हे सगळं का सुचायला लागलं आहे? कारण त्या धृतराष्ट्रांनी पेरलेल्या बीजाची रोपं आता उगवायला लागलेली होती. म्हणूनच काळाचाही जो काळ आहे त्या श्रीकृष्णांनी क्रोधापासून मोहापर्यंत अर्जुनाला हवं तसं वागू दिलं. पण या समूहाने अर्जुनाला जेव्हा पूर्णपणे ग्रासून टाकलं आणि गलितगात्र केलं, तेव्हा मात्र त्याला जागृतावस्थेत आणण्यासाठी त्याच्यातील सुप्त चैतन्याला तो प्रेरणा देतो आणि त्याच्या मनात परमेश्वराला पूर्ण शरण जाऊन त्याच्याकडून मार्ग मिळावा, मार्ग प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण करतो. आणि मग जेव्हा हा गलितगात्र अर्जुन संपूर्ण शरणागत होतो आणि त्याला प्रार्थना करतो, धर्मभय करून ठेचाळले माझे मन, तेणे देवा तुझं लागून विचारितसे. बरे वाईट काही मज गुरो कळत नाही, शरण आलो तुझ बाई नारायणा. तुझा शिष्य मी असे, शिकीव मज जे उत्तम असे, निश्चये सांग तैसे करीन. ज्यात माझे कल्याण होईल तेची कारण, सर्वज्ञ तू भगवान उपदेशी. अशी संपूर्ण शरणागती पत्करल्यानंतर आणि शिष्यत्व मागितल्यानंतर तो सर्वेश्वर त्याला कसा आणि का दूर करेल? तू काय कर, काय उपदेश तो मागतो? शिकीव मज जे
उत्तम असेल, जे उत्तमातलं उत्तम असेल ते तू मला शिकव. म्हणून या श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञान हे द्यायला सुरुवात केली, शिकवायला सुरुवात केली. शिकेव मज जे उत्तम असे, निश्चये सांग तैसे. निश्चयाने तू जे सांगशील, जसं सांगशील तसंच मी करेन. शिष्य मी असे, तुझा शिष्य मी असे. शिकीव मज जे उत्तम असे, निश्चय सांग तैसे करीन. ज्यात माझे कल्याण होईल तेची कारण, सर्वज्ञ तू भगवान उपदेशी. स्वामींनी किती बारकाईनं गीतार्थ दीपिकेचं लेखन केलंय याचे अनुभव आपल्याला ही गीतार्थ दीपिका वाचताना अनेक ठिकाणी येत असतात. त्यातलाच एक आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतो की हा अर्जुन अडचणीत आल्यावरती अचानकपणे मला वाचव, मला वाचव असं ओरडत सुटलेला नाही आहे. स्वामी म्हणतात, बाळपणापासावं मित्र जोडीला कृष्ण राव, तयाचा हा प्रभाव बोध केला. अचानक एका दिवसात मदतीला कोण येणार तुमच्या? त्यासाठी आधीपासून संपर्क आणि चांगले संबंध असावे लागतात, किंबहुना ते निर्माण करावे लागतात. बाळपणापासून हा मित्र जोडलाय. बाळपणापासावं मित्र जोडीला कृष्ण राव, तयाचा हा प्रभाव. हा सगळा जो प्रभाव दिसतोय, भगवद्गीता प्राप्त होण्याचा, ज्ञान प्राप्त होण्याचा जो प्रभाव आहे, तयाचा हा प्रभाव बोध केला. लोक म्हणतात की आपला राजा जगभर फिरत बसतो, पण आज आपला राजा कसे संबंध निर्माण करतो आहे आणि ते कसे वेळेवर उपयोगी पडत आहेत ते काही वेगळं सांगायची गरज नाही आपल्याला. आपण आज रोज टी व्हीवरती या सगळ्या गोष्टी पाहतो आहोत. ऐशा अवसरी कृष्ण सारथी नसता जरी, काय होती परी कोण जाणे. सारथी लोका वाटे, परी पार्थासी गुरु भेटे. संशय सर्व तुटे जयाचेनी. या गुरुमुळे सर्व संशय हे अर्जुनाचे कालांतराने तुटलेले आहेत. याकरिता नित्यप्रती करावी सत्संगती, जेणे नासे खंती सर्वदा. एका दिवसात कुठलं तरी मोठं ज्ञानाने भरलेलं पुस्तक हे तुम्ही उघडून बसलात आणि ज्ञान पाहिजे असं जर म्हणायला लागलं तर ते मिळणार नाही आहे. ह्याकरिता नित्यप्रती करावी सत्संगती, जेणे नासे खंती सर्वदा. तरच ती खंत जी आहे ती तुमची नाहीशी होईल. आणि अशी हाक मारल्यानंतर तो येणार नाही असं होणं शक्यच नव्हतं. आणि मदतीला तर तो होताच, तिथेच होता, त्याच रथावर होता. फक्त हाक मारण्याची कमी होती. हा कृष्णार्जुन संवाद असला तरी या संपूर्ण प्रसंगात, म्हणजे या पहिल्या अध्यायात कृष्ण एकही वाक्य बोललेला नाही आहे आणि तरीही त्याला कृष्णार्जुन संवाद असंच म्हणलेलं आहे. आत्ता तो फक्त पाहतोय त्रयस्थपणे इथे काय चाललंय ते. पण त्यानंतर केवळ रथाचीच नव्हे तर सर्व युद्धाचीच सूत्र ही अर्जुनाने केलेल्या प्रार्थनेमुळं त्यांनी हातात घेतलेली आहेत. कृष्ण म्हणतो, तू फक्त उभा राहा आणि युद्धाला सामोरा जा. तू फक्त बाण चालव. कृष्ण म्हणे, रे अर्जुना, नको करू नपुंसकपणा. तुझला हे शोभेना क्लिबत्व. तू असोनी महाबल, का होशी रे दुर्बल. वीरे हृदय कोमल करू नये. शुद्र तुझी बुद्धी, टाकी वेड्या कुबुद्धी. उठ सिद्ध हो युद्धी सत्वर. उठ, उभा राहा आणि युद्धाला सामोरा जा. आणि मग सांख्ययोग, कर्मयोग, कर्मसन्यास योग, ज्ञानयोग, भक्तियोग अशा विविध मार्गांनी त्याची सर्वंकष सिद्धता करत करत त्याला परिपूर्ण ज्ञान देत देत त्याच्या मोहाचा, भीतीचा, अज्ञानाचा संपूर्ण नाश करून त्याला सर्व शक्तिनिशी युद्धासाठी उभा केलेला आहे. जसं श्रीकृष्णांनी अर्जुनाला उभं केलं तसं त्यांनी आम्हालाही उभं करावं. आमच्या जीवनातल्या युद्धप्रसंगांना सामोरं जाण्याची शक्ती त्यांनी आम्हाला द्यावी
अशी स्वामी स्वच्छंदानंद आणि श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवानीतिर्मतिर्मम. जिकडे पार्थ धनुर्धर, जिकडे श्रीकृष्ण योगेश्वर, या ग्रंथाचा शेवट हा स्वामींनी किती अप्रतिम केला आहे हे या दोनच वाक्यांनी आपल्याला, दोनच ओव्यांनी आपल्याला लक्षात येईल. जिकडे पार्थ धनुर्धर, जिकडे श्रीकृष्ण योगेश्वर, तिकडेच अवश्य जाणार विजयलक्ष्मी. श्री स्वच्छंदानंद स्वामी महाराज प्रसन्नोस्तु. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्यासमोर स्वामींच्या या गीतार्थ दीपिका ग्रंथातल्या काही ओव्या प्रस्तुत करता आल्या. याबद्दल मी आपले, स्वामींचे आणि सर्वजणांचे आभार मानतो. धन्यवाद. स्वच्छंदानंद स्वामी महाराज प्रसन्नोस्तु.